आरोप केलेला आहे. नाही, मला या गोष्टीची काही जाणीव नाही आणि मला याची माहिती पण नाही. मला काल जीवन घोगरेच्या मुलाचा फोन आला की अशी अशी घटना झाली आणि मी मुलाला सांगितलं की मी लगेच पोलीस अधीक्षकांना बोलू आणि चौकशी करायला सांगू. त्याच्यामुळं मला या प्रकरणाचा काही संबंध नाही, मला ही प्रकरण माहीत पण नाही. त्याच्यामुळं विनाकारण कोणी नाव घेत असेल तर त्याला अर्थ उरणार नाही. सर, काही तुमचा आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आहे का, होता का? हां, आर्थिक व्यवहार होता काय तुमचा आणि माझा आणि त्याचा दोनाने संबंध नाही, काही आर्थिक व्यवहार असण्याचा काय संबंध आहे. परंतु त्याच्या अनेकाशी जे व्यवहार आहेत तो एवढं देणं झालेलं आहे लोकांचं की त्याने कमिशनच्या क्लिप त्याच्या फिरत आहेत. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टीतून काही घडलं असेल तर ती माहिती घेऊ. सगळे आरोपामागचं कारण काय असं मग थेट तुमचं नाव घेणं, तुमच्या चिरंजीवाचं नाव घेणं? नाही, काही त्याच्या मागे कोणी असेल त्याच्यावर मला काही फार अधिक बोलायचं नाही. तपासाअंती सत्य सगळं उजेडामध्ये येईल. बरं, FIR मध्ये अशी नोंद आहे की चिखलीकर साहेब हे भावी मंत्री आहे, त्यांच्या नादी लागू नको असं मला धमकावल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलंय. माझ्या नादी लागायचा काय विषय, तो माझ्या पक्षात आहे, माझ्या नादी लागण्याचा काय विषय. त्याच्यामुळे असं काही ते चुकीचं बोलणं हे काही उचित होणार नाही. मी परवापासून तुम्हालाही माहिती आहे की निकाल लागले निवडणुकीचे, सगळ्या उमेदवारांना भेटणं, ज्या पराभूत झाले त्यांना भेटणं, दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे माळेगाव, तिथं कार्यक्रमात राहणं, मी त्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. मला या गोष्टीची सुतारामही माहिती नाही. बरं, माध्यमांशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे माझं तिसरं अपहरण आहे. याच्या ते सोडून द्या आता, बाकी काय बोलते त्याला मी काही उत्तर द्यायला हे नाही आहे. माझा या गोष्टीची काही संबंध नाही. बरं साहेब, या प्रकरणाचा म्हणजे तपासणी निष्पक्ष व्हावी अशी मागणी आहे तुमची? मी स्वतः SP ला सांगितलं की तपास करा म्हणून, कारण त्याच्या मुलाने मला विनंती केली. दिग्विजय नाव आहे त्याच्या मुलाचं, त्यांनी फोन केला मला आणि मी स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलं की आपण या प्रकरणाची चौकशी करा. माझ्यावर वारंवार अपहरण हमले ते होते. सोडून द्या, या गोष्टीला मला फार महत्त्व द्यायचं नाही. मागील 1 वर्षापासून प्रताप चिखलीकर, मोहन हंबर्डे यांच्याकडून माझं 2 करोड रुपये येणं होतं. मी वारंवार विनंती केली, ते मला त्रास देत होते, मानसिक आणि राजकीयसुद्धा. 1 वर्षापासून राजकीय त्रास द्यायला सुरू केलं. मग मी देवेंद्र फडणवीस साहेबाकडे निवेदन दिलं की माझ्या जीवाला धोका आहे, हे धमकी देतात, जीव मारण्याची धमकी देतो, तुला राजकारणातून संपितो, बर्बाद करतो, अशा प्रकारची भाषा प्रताप चिखलीकरची होती आणि त्याला सपोर्ट मोहन हंबर्डेचा होता. ज्यावेळेस त्यांनी मला पकडण्याचं काम केलं, गाडीतून उतरू दिलं नाही, लगेच माझ्या तोंड झाकलं त्यांनी आणि जबरदस्तीनं 6 जण ओढत होते, गाडीत दाबण्याचा प्रयत्न करत होते. झटापटीमध्ये त्यांनी मला डोक्यात पाठीमागून मार दिला. मार दिल्यावर मी खाली मान केल्या त्यांनी मागच्या मधल्या सीटवर मला गाडीत कोंडलं आणि त्या ठिकाणाहून ते डोक्याला रिव्हॉल्वर लावले आणि त्या ठिकाणाहून कुठं घेऊन गेले हे अद्याप कळलं नाही. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी नेलं, मला एका अशा अडचणीच्या ठिकाणी उतरलं तर पायाला स्पर्श होत होता काटे आणि दगडाचा. त्या ठिकाणी उतरून त्याने एका अज्ञात व्यक्तीला, आता कोण होता ते माहीत नाही, पण परवीन चिखलीकरचा आवाज येत होता, त्याच्यात परवीन चिखलीकरचा आवाज होता. ते मारलेलं त्यांना दाखवत होते आणि मला म्हणत होते की रिव्हॉल्वर लावले होते दोन्ही साईडला कानावर, की सांग, आम्ही जसं बोलतो तसं सांग, माझा आर्थिक व्यवहार आहे, मी माझ्या स्वखुशीनं आलो आणि मला कोणी जबरदस्ती आणलं नाही, माझं कोणी हे केलं नाही, मला पकडून आणलं नाही, असं सांग. आणि त्यामुळं दोन्ही कानावर रिव्हॉल्वर आणि डोक्यावर तलवार होती, त्यामुळं मला ते बोलावं लागलं आणि तिथून जीव वाचवायचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनी खूप मार केला, मुक्का मार दिला, पाठीत मारलं, हातावर मारलं. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला 1 वर्षापासून निवेदन देतोय की माझ्या जीवाला धोका आहे, मला पोलीस संरक्षण द्या. रश्मी शुक्ला मॅडम, पोलीस महासंचालक, यांना निवेदन दिलं. नांदेडच्या IG साहेबांची भेट घेतली, SP साहेबांना निवेदन दिलं. तर माझ्यासारखा जबाबदार माणूस आज महाराष्ट्राचा सचिव 1 वर्षापासून निवेदन देतोय आणि मला पोलीस संरक्षण नाही. आणि FIR मध्ये नावं प्रताप चिखलीकर नंबर 1, नंबर 2 परवीन चिखलीकर, नंबर 3 मोहन हंबर्डे यांचा 1 वर्षापासून आमचं जीवाला धमकी आहे. हे आहे, मी अनेक वेळा पोलीस प्रशासनाला मागणी केली. आजच्या FIR मध्ये यांची तुम्ही नावं दिली आहे ना, FIR मध्ये नाव आलेत ना.